गेल्या 7 ते 8 वर्षापासून तात्काळात पडलेल्या अमृत टप्पा 1 योजनेतील 11 पैकी तब्बल 10 टाक्यांचे काम अद्याप अपूर्ण आणि हस्तांतरित नसताना भुसावळमध्ये आज अमृत टप्पा 2च्या एका उर्वरित टाकीच्या कामाचा पुन्हा प्रारंभ करण्यात आला। यापूर्वीही उद्घाटन झालेल्या या टाकीचे काम मधल्या काळात रखडले गेले होते। अखेर आज वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, पालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षा व पाणी पुरवठा सभापती यांच्या उपस्थितीत कुदळ मारून या कामाचा शुभारंभ करण्यात आला। मात्र योजनेचा हा खेळ खंडोबा पाहता भुसावळकरांना सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी अजून किमान 1 वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। माध्यमांशी बोलताना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी अमृत 1 चे काम रखडणाऱ्या संबंधित एजन्सीला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती दिली आहे। मधल्या काळात झालेल्या सत्तांतरामुळे काम नक्की कोणत्या कारणामुळे थांबले गेले होते हे माहीत नाही, परंतु आता हे थांबलेले काम पूर्ण करण्यासाठी जुन्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून नवीन टेंडर काढण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे मंत्री सावकारे म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19 सुरू झालेलं होतं, परंतु ते थांबवण्यात आलेलं होतं। आता पुनश्च एकदा नगराध्यक्षा शैलजाताई नारखेडे, आमच्या पाणीपुरवठा सभापती सौ नागराणीजी यांच्या हस्ते पुन्हा आज विधिवत भूमिपूजन करून पुनश्च या कामाची सुरुवात झालेली आहे। टप्पा 2ची कामं बरीचशी आटोपण्यात आलेली आहे, त्यातले काही भागे राहिले होते हे टाकीचं काम, तेही आता सुरुवात होते उद्यापासून। टप्पा 1च्या टाक्यांचं अजूनही काम अपूर्ण आहे। टप्पा 1 हे जैन इरिगेशन घेतलेलं काम होतं, त्याच्याबद्दल डिस्प्यूट झालेले आहे, त्यांनी कोर्ट केसही केलेली आहे। आता कोर्टात निर्णय होईल, पण आम्ही त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव शासनाने पाठवलेला आहे। टप्पा 1 मधली सगळीच कामं ही थांबलेली होती, त्याच्यावर त्यांना ब्लॅकलिस्ट करून पुन्हाच टेंडर काढावं असं शासनाने आदेश दिलेले आहे। त्याच्यामुळे लवकर त्यांना ब्लॅकलिस्ट टाकून ते या टाकीचं काम पहिले सुरुवातीला आपल्या हस्ते झालेलं होतं, परंतु काय अडथळा आलेला होता असं की पुन्हा काम थांबलं? या टाकीचं काम सुरुवात झालेली होती, मध्ये काही काळासाठी सत्तांतर झालेलं होतं, त्यांनी माहितीने कशासाठी तरी काम थांबवलं, आता पुन्हा सुरू केलं आम्ही। भुसावळकरांना पाणी पुरवठा सुरळीत होत नाही, त्याबाबत आपण काय म्हणणार? किमान वर्षभर अजून लागेल सगळे अमृत योजना कंप्लीट व्हायला, त्याच्यानंतरच पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकतो। जल जीवन ही ग्रामीण भागात आहे, ही अमृतची योजना ही महाराष्ट्रामध्ये सगळ्या महापालिकांमध्ये भुसावळ एकमेव नगरपालिका जिथे अमृत योजना लागू केलेली। टप्पा 1चं सुधारित त्यांच्यावर कारवाई होईल, त्याचा इस्टिमेट काढला जाईल, नवीन काम जे आहे त्याचं इस्टिमेट आता बदलेल। आम्ही याच्यासाठीच ते त्यांच्यावर कारवाईचा फोर्स करत होतो, कारण कारवाई केल्यानंतर नवीन टेंडर निघेल, ते नवीन DRने नवीन रेटने निघेल, ते परत वाढीव खर्च लागेल, पण हा त्यांच्या रिस्क अँड कॉस्टवर करू आम्ही, म्हणून तो त्यांना जैन इरिगेशनला तो द्यावा लागेल। त्या अटी शर्तीवर हे सगळं नवीन टेंडर निघेल आता पुढचं।